दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद, अधरवड, खेड, वासाळी, सोनोशी, मायदरा, ठोकळवाडी या परिसरात भर उन्हाळ्यात डोंगरांना आग लागण्याची मालिका सुरूच असून सध्याच्या परिस्थितीत उष्णता जवळजवळ 50 डिग्रीच्या आसपास आहे। वासाळी परिसरातील मांडवकडा लोकवस्तीमध्ये राहणारे शेतकरी रामकृष्ण गणपत कचरे हे मजुरीसाठी बाहेर गेले असता त्यावेळी भर दुपारी जंगलाला आग लागून ती आग त्यांच्या घराजवळ आली आणि घराला देखील आग लागली। यात घरातील साहित्य काही क्षणात जळून खाक झाले, तसेच शेजारी असलेल्या दुसऱ्या घराला सुद्धा आग लागली। मात्र वेळेत जाऊन त्यांनी ती आग विझवल्याने अधिक नुकसान टळले। वासाळी ग्रामपंचायतच्या सरपंच सुनीता कोरडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष काशीनाथ कोरडे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन सदर घटनेची पाहणी केली आणि सदर कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी व आग लावणाऱ्या इसमाचा शोध घेऊन त्यांना कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बाळू कचरे, गणपत कचरे, रामदास कचरे, सीताराम आंबेकर, भोरू धोंगडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। वासाळी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असलेले मांडवकडा लोकवस्ती आणि मांडवकडा लोकवस्तीमध्ये राहणाऱ्या रामकिशन गणपत कचरे या शेतमजुराचं, या भूमीन राहणाऱ्या एका माणसाचं अक्षरशः घर जे आहे हे घर जळालेलं आहे, पूर्णतः जळालेलं आहे। त्याचं कारणही असं आहे की इगतपुरीच्या पूर्व भागामध्ये किंवा नवीन इगतपुरी तालुका हा चेरापुंजी आणि सगळ्यात पर्जन्यमान जास्त असलेला तालुका जरी असला पण उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी प्यायला पाणी नसतं, परंतु या ठिकाणी एक मोठी कीड जी लागलेली आहे ती म्हणजे जंगल जाळणं। आणि या जंगल जाळणाऱ्या वृत्तीमुळे आज एका गरीब कुटुंबाचं पूर्ण घर जे आहे ते उद्ध्वस्त झालेले आहे। त्याच्या घरातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी जळून गेलेल्या आहेत। म्हणून माझी विनंती आहे फॉरेस्टला की आपण या जंगल जाळणाऱ्या लोकांची चौकशी करावी आणि यांना पकडावं आणि यांना शिक्षा करावी। कारण जंगल जाळल्यामुळे आज आपण बघत आहोत का नवीन होणारी रोपटे असतील, प्लांटेशन असेल, पक्ष्यांची घरं असेल, सरपटणारे प्राणी असतात, ही सगळी या ठिकाणी या आगीमध्ये सापडून मृत्युमुखी पाडतात। जंगलवाडीमध्ये जे काही या ठिकाणी ग्रोथ व्हायला पाहिजे ती होत का नाहीत, कारण याला जंगल जाळणं हा जो प्रकार आहे तो आहे आणि या जंगल जाळण्यामुळेच या का सामान्य कुटुंबातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी आज एवढं मोठं नुकसान सोसावं लागत आहे। तर माझी विनंती आहे फॉरेस्टला आणि गव्हर्नमेंटला सुद्धा की आपण या घटनेचा छडा लावावा आणि जंगल जाळणाऱ्या लोकांना पकडावं आणि याला कठोर शिक्षा मिळावी आणि या गरीब माणसाला सुद्धा त्याचा जो काही परपंच या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे त्यांना सुद्धा अर्थसहाय्य मिळावं, या विनंतीसाठी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करत आहोत। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या डोंगरांना अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्याचे प्रकार रोज घडू लागल्याने वन्य सजीव सृष्टींची संख्या कमी होऊन संपूर्ण डोंगर उघडे काळे दिसू लागले आहेत। त्यामुळे निसर्गप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। वन विभागाने तात्काळ आग लावणाऱ्यांचा शोध घ्यावा व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी वन्यप्रेमींकडून करण्यात येत आहे। भागीरथ आतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी।